वळूयात पुढच्या बातमीकडे। कुर्ल्यातील मदर डेअरीची 8.5 हेक्टर जागा ही धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली अदानी समूहाला ही जागा देऊ नये यासाठी खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह स्थानिक नागरिकांकडून आंदोलन करण्यात आलं होतं, पण हा विरोध न जुमानता राज्य सरकारनं मंत्रिमंडळाच्या बैठकीत जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्याचा निर्णय घेतलाय। आमचा प्रतिनिधी राजू सोनवणेनं घेतलेला आढावा। धारावी पुनर्विकासाच्या प्रकल्पासाठी आपण पाहतोय कुर्ल्यातील जे काही मदर डेअरीची जागा आहे, ही मदर डेअरीची जागा हस्तांतरित करण्यासाठी करारनाम्यातील अटी आणि शर्तींमध्ये सुधारणांना मान्यता आजच्या मंत्रिमंडळाने दिलेली पाहायला मिळते। त्यामुळे ही जागा आता धारावी पुनर्विकासासाठी गेल्याचं जे आहे ते एक प्रकारे शिक्कामोर्तब झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आपण पाहतोय की या जागेला विरोध स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात केला होता, धारावीकरांनी केला होता, कुर्ल्यातील स्थानिक रहिवासी असतील, त्याचसोबत खासदार वर्षा गायकवाड यांनी सुद्धा अनेक आंदोलन या ठिकाणी केलेली होती, अनेक पत्र जे आहे ते पंतप्रधानांना पाठवलेली होती आणि ही मोक्याची जागा जी आहे ती अदानी समूहाला देऊ नये अशा प्रकारचा विरोध जो आहे तो केला होता। मात्र हा सगळा विरोध झुगारून जे आहे ते आता राज्य सरकारने ही जागा जी आहे ती धारावी पुनर्विकासाला दिलेली पाहायला मिळते। पाहतो आपण या जागेमध्ये अनेक सुरक्षा रक्षक आहेत आणि याच्या सगळ्या बाजूनी जे आहे ते बॅरिकेडिंग केलेलं आहे, पत्र लावलेले आहे, जेणेकरून कोणालाही या ठिकाणी प्रवेश करता येणार नाही। आणि आता या अटींना जे आहे ते मान्यता दिलेली आहे। त्यामुळे आता नेमकं राज्य सरकार कोणकोणत्या अटी व शर्ती बदलतंय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। मात्र दुसरीकडे धारावी पुनर्विकासासाठी दिलेली ही जमीन जी आहे ती एक प्रकारे शिक्कामोर्तब झालेला आहे। त्यामुळे आता धारावीकर असेल, वर्षा गायकवाड असेल, यांचा विरोध नेमका कसा होतोय आणि राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। कॅमेरामन सचिन शिंदेसह राजू सुरणे, एबीपी माझा, मुंबई। आजच्या कॅबिनेटच्या निर्णयाच्या माध्यमातून समजून येते पुन्हा एकदा की जागा अदानीला देण्यासंदर्भामधला निर्णय झालेला आहे। अटी शर्ती संदर्भात माझ्याकडे आता माहिती उपलब्ध नाही, कारण आताच कॅबिनेटमध्ये निर्णय झालेला आहे। पण आमचं म्हणणं आहे ही जागा कुर्लेकरांची आहे। राज्य सरकारने त्वरित हा, जसं आम्ही काल भेटून सांगितलं की तो निर्णय रद्द करावा, तसा हा निर्णय सुद्धा रद्द करावा असं आमची मागणी आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। मे महिन्यात झालेल्या विक्रमी